ठरलं तर मग या मालिकेच्या कोर्ट रूमचा जबरदस्त सीन आपल्याला पाहायला मिळणार आहे। या सगळ्यामध्ये येणाऱ्या भागामध्ये साक्षी पहिल्यांदा कोर्टात हजर झालेली आहे। दामिनी देशमुख यांनी साक्षीची ऑलरेडी भेट घेऊन जे काही सत्य जाणून घेतलंय त्यानंतर दामिनी देशमुखनी एक वेगळाच प्लॅन केलेला असतो, पण दामिनी देशमुख यांचा हा प्लॅन कसा फ्लॉप झालाय, अर्जुनने कोर्टात असं काय सिद्ध केलंय की ज्याच्यामुळे दामिनी देशमुखला पहिल्याच दिवशी आपल्यापर्यंत चुकीची माहिती पोहोचवली गेल्यामुळे खूप मोठा आपलाच गेम झालाय, हे सत्य कसं समजलंय सगळं पाहूया। इकडे दामिनीला महिपतने फोन करून तुम्ही माझ्या मुलीला न्याय मिळवून देण्यामध्ये कसूर करताय, दामिनी म्हणते माझ्यावरती हे आरोप करू नका। त्यावरती महिपत आता इकडे घडलेला प्रकार सांगतो आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता जे काही सत्य आहे ना ते सत्य मी सांगतोय, त्या कॉन्स्टेबलनी मला माझ्या मुलीला मारलं। मग काय, मग दामिनी येते आणि दामिनी सांगायला लागते या कॉन्स्टेबलला सस्पेंड करा। कॉन्स्टेबल म्हणते मी माझं काम करत होते। यावरती दामिनी सांगते तुम्ही तुमचं काम कसलं करत होतात, तुम्हाला कुणी अधिकार दिले माझ्या अशिलाला मारण्याचे। यावरती मग आता इकडे सांगायला लागते या सगळ्यामध्ये दामिनी तुम्ही माझ्या अशिलाला अशा पद्धतीने मारू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला सस्पेंड करण्यात येईल। ती दयेची भीक मागत असते पण या सगळ्यामध्ये दामिनी तिचं काही ऐकत नाही आणि त्यामुळे मग मात्र तिच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नसतो आणि ती आता विचार करते की या सगळ्यामध्ये माझं सस्पेन्शन जर का कॅन्सल करतील तर ते फक्त आणि फक्त अर्जुन सुभेदारच, असं म्हणत ती आता अर्जुनकडे जाण्यासाठी निघते। ती अर्जुनची भेट घेते। ज्या वेळेला ती अर्जुनची भेट घेते त्यावेळेला अर्जुन तिला सांगतो काय झालेलं आहे। यावरती आता घडलेली घटना इत्थंभूतपणे मांडली जाते आणि ही घटना मांडल्यावरती अर्जुन म्हणतो दामिनी देशमुख यांचं हे कारस्थान आहे, त्यांना त्यांच्या अशिलाला साक्षी शिकरे यांना या सगळ्यामध्ये आता काहीही करून निर्दोष सोडवायचा आहे किंवा पहिल्याच हिअरिंगला जामिनावरती सुटका करायची आहे, म्हणून हे चाललंय। तुम्ही काळजी करू नका, ज्या वेळेला कोर्टात ही केस उभी राहील ना त्यावेळेला मी या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी मांडेन आणि तुमचं निलंबन सुद्धा रद्द करेन, असं म्हणत अर्जुनने त्या बाईला बरोबर इशारा दिलेला। इकडे दामिनी साक्षीची भेट घेते। साक्षीची भेट घेतल्यावरती दामिनी या सगळ्यामध्ये तिला आता सांगते जे काही खरं असेल ते सांगायचं, तू खरंच खून केलेला आहेस का। यावरती आता इकडे साक्षी ततपप थोडीशी करायला लागते। त्यावरती महिपत म्हणतो बोल बाळा बोल, काहीही असेल ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला म्हणजे मी ह्यांना ऑलरेडी सत्य सांगितलेलं आहे, असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये आता इकडे ती सांगायला लागते मला खरं तर त्याला काही मारायचं वगैरे नव्हतं, पण या सगळ्यामध्ये माझ्या हातून हा खून झालेला आहे। यावरती दामिनी सांगायला लागते हे पाहणारा कोणी विटनेस, त्यावरती मग आता सगळं सत्य घटना सांगत इकडे आता सांगायला लागते साक्षी हो म्हणजे माझी एक मैत्रीण आहे रविराज किल्लेदार यांची मुलगी, ती आता माझ्या बाजूने साक्ष देत आहे आणि ती या सगळ्यामध्ये मला आता मदत करत आहे। यावरती मग आता इकडे सांगायला लागते दामिनी म्हणजे रविराज किल्लेदार यांना आता सगळं माहिती आहे असं समजायचं मी। त्यावरती मग आता ती सांगते नाही रविराज किल्लेदार हे सत्याच्या बाजूने लढणारे आहेत, म्हणून त्यांनी आधी आपल्या मुलीच्या बोलण्यात ऐकून माझी केस घेतली, पण ज्या वेळेला मी खोटे साक्षी पुरावे सादर केले त्यावेळेला त्यांनी माझी केस सोडली, असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते पण ही तन्वी किल्लेदार ही फिरणार नाही ना। यावरती साक्षी आता सांगायला लागते मुळातच तन्वी किल्लेदार ही आमच्याच बाजूने आहे, तिला आधीपासून आम्ही पैसे दिलेले आहेत। यावरती मग आता इकडे विचारायला लागते दामिनी पण या सगळ्यामध्ये ती तुमच्या बाजूने आहे किंवा ती तुला आधीपासून ओळखते असा कोणता पुरावा। यावरती आता ती सांगायला लागते बिलकुल नाही, तसा कोणता पुरावाच नाहीये, त्या म्हणजे आमची आधी भेट झाली ती पैशासाठी हवरी होती। यावरती आता दामिनी म्हणते पैशासाठी हवरी आणि यांची आता रविराज किल्लेदारांच्या मुलीला काय गरज पडले, ती का पैशासाठी हवरेपणा करेल। त्यावरती आता इकडे साक्षी सांगायला लागते नाही म्हणजे तसं नाही, पैशासाठी हवरेपणा म्हणजे ती आधी आश्रमात राहायची या मधुभाऊंच्या आश्रमामध्ये, आता इकडे या सगळ्यामध्ये तिला आता अनाथ होती ती, त्यानंतर सिद्ध झालं की ती रविराजांची मुलगी आहे। यावरती आता इकडे सांगायला लागते की मग ज्या वेळेला ते सिद्ध झालं त्यावेळेला तिने तुझी साथ नाही सोडली, पैसे नकोत म्हटल्यावर ती खोटी साक्ष का देईल
आपल्या बापाच्या ह्याच्यात का अडकेल? यावरती साक्षी सांगते, मी तुम्हाला काही गोष्टी सांगू शकत नाहीत, पण तिचे काही राज आहेत, जे राज आता आमच्याकडे आहेत. यावरती मग आता चिडलेली दामिनी सांगते, ठीक आहे, तुम्ही तिचे राज सांगू शकत नाही तर आत्ताच्या आत्ता मी ही केस सोडते. प्रिया आता त्यावरती इकडे साक्षी सांगायला लागते, नाही नाही, मी तुम्हाला सगळं सत्य सांगते, तुम्ही माझी केस सोडू नका. असं म्हणत ती आता सांगायला लागते, खरं तर ती रविराज किल्लेदार यांची मुलगी नाहीये, ते आम्ही आता तिकडे प्लॅन्ट केलेली एक व्यक्ती आहे. म्हणजे आता खरं तर ती त्यांची मुलगी नसली हे आम्हाला माहिती आहे, पण बाकी कोणालाही माहीत नाहीये, म्हणून आम्ही तिला तिथे प्लॅन्ट केलेला आहे, जेणेकरून ती सुभेदारांच्या घरात जाईल. सुभेदार आणि किल्लेदार यांचे संबंध चांगले आहेत, त्यांच्या घरात जाऊन आता ती त्यांना त्यांच्या सगळ्या खबरी आम्हाला देईल, अर्जुन सुभेदारची काय चाल आहे ते सांगेल. आणि आता तर ती त्या घरात सून म्हणून गेलेली आहे. आधी अर्जुन सुभेदार यांच्यासोबत लग्न करायचं होतं, पण त्यानंतर मग तिचं लग्न आता त्यांचा छोटा भाऊ अश्विन सुभेदार याच्यासोबत झाले. यावरती मग आता ही सांगायला लागते, ती आपली मदत अजूनही करणार आहे? यावरती आता इकडे साक्षी सांगते, हो, ती आपली मदत अजूनही करते, अजूनही त्यांच्या घरात काय चालले हे आपल्याला सांगते. दामिनी म्हणते, मग आत्ता लेटेस्ट काय खबर आहे? त्यावरती साक्षी ऐवजी इकडे आता महिपत बोलायला लागतो की अर्जुन सुभेदार चांगलाच घाबरलाय. असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगायला लागते, घाबरायलाच पाहिजे. कसं आहे, अर्जुन सुभेदार आणि माझा जुना हिशोब चुकता करायचा आहे आणि त्यामुळे मला ही केस जिंकायची आहे. आता ही तुमची केस नाही तर ही माझ्या इगोची केस आहे, त्यामुळे जे काही खरं असेल तेवढं सगळं खरं मला सांगायचं आणि तरच या सगळ्यामध्ये मी तुमची मदत करू शकेन, ही पण गोष्ट तितकीच खरी आहे. त्यानंतर साक्षी इत्यंभूत माहिती सांगते, कशा पद्धतीने आम्ही हा सगळा खून करण्याचा प्लॅन गेलोच नव्हतो, आम्ही असंच गेलो होतो. आम्ही असंच गेल्यानंतर या सगळ्यामध्ये आता तिथे आमच्याकडून कसा चुकून खून झाला, सगळं इत्यंभूत माहिती सांगितल्यानंतर मग मात्र आता इकडे दामिनी सांगते, ठीक आहे, आता याच्या पुढे आपण कोर्टात भेटू. पुन्हा मला भेटण्याचा प्रयत्न करू नका, बाहेर बिहेर कुठेही नाही, डायरेक्ट कोर्टामध्ये आपण आता भेटायचंय आणि डायरेक्ट कोर्टामध्ये आपण आता बोलायचंय. असं म्हणत दामिनी तिकडून दामिनी महिपतला सांगते, या तन्वी किल्लेदारला एकदा मला भेटायचंय. असं म्हणत ती आता प्रियाला सुद्धा भेटायला बोलवते. प्रिया आता घाबरते की हिने का मला भेटायला बोलवलंय. असं म्हटल्यावर ती नागराज तिच्या सोबत येतो आणि मॅडम, या सगळ्यामध्ये तिची भेट का घ्यायची आहे? यावरती आता इकडे सांगायला लागते, दामिनी, हे बघा, मला तिच्याशीच बोलू दे, तुम्ही मध्ये मध्ये बोलून आता केसला डिस्टर्ब करू नका. असं म्हणत दामिनी या सगळ्यामध्ये आता प्रियाची भेट घेते आणि प्रियाला काही प्रश्न विचार आणि ती सांगते, तू रविराज किल्लेदारांची मुलगी नाहीयेस, हे सत्य मला माहिती आहे, पण बाकी इतर कुणाला हे सत्य माहिती आहे? त्यावरती प्रिया सांगते, नागराज काका, महिपत अण्णा आणि आता साक्षी, आम्हाला हे फक्त चौघांपर्यंतच सीमित आहे आणि तुम्ही पाचव्या. यावरती ती सांगते, हे बघ, कोर्टामध्ये ज्या ज्या वेळेला काही हे येईल त्या वेळेला तू रविराज किल्लेदार यांची मुलगी आहेस, या गोष्टीचा आपण फायदा करून घ्यायचा. म्हणून त्या दिवशी ज्या वेळेला केस असेल तेव्हा रविराज किल्लेदार कोर्टात आले पाहिजेत. यावरती आता इकडे नागराज सांगतो, पण खरं तर या सगळ्यामध्ये आता दादा आणि हिचं थोडीशी अनबन चालू आहे, कारण दादाने हिने ह्या सगळ्यामध्ये दादाच्या विरोधात जाऊन लग्न केलंय ना, म्हणून. यावरती मग आता सांगायला लागते इकडे लगेचच दामिनी की हे बघा, काहीही झालं तरी तुम्ही हे गोष्ट केली तरच गोष्टी पुढच्या सोप्या होतील. असं म्हणत दामिनीने आता या सगळ्यामध्ये दोघांनाही सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी माझ्या हातामध्ये रविराज किल्लेदार कोर्टात हजर हवेत. असं म्हटल्यावरती नागराज व्यवस्था करतो असं सांगून आता डायरेक्ट कोर्ट रूम मधला सीन आपल्याला दाखवला जातो. जज साहेब सांगतात, दामिनी देशमुख आणि अर्जुन सुभेदार, तुम्ही तुमची केस सुरू करावी. दामिनी सांगते की मी आत्ताच ही आजच केस घेतलेली आहे, ॲडव्होकेट पवारांनी मला ही हँड ओव्हर केले. असं म्हटल्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, एकाच केससाठी किती वकील करणार? जर का तुमची केस सत्याची असती ना तर या सगळ्यामध्ये तुम्हाला इतके वकील करायची गरज नसती पडली. यावरती दामिनी थोडीशी दामिनी सांगायला लागते, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, आता हा वकील शेवटचा असणार आहे. हा वकील या सगळ्यामध्ये आता ही केस संपवूनच गप्प बसणार आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही चिंता करू नका. किती वकील बदलणार ते, आता तुमच्या केसमध्ये किती वकील बदलायला लागतायत ना, ही गोष्ट आता इकडे तुम्ही विचार करा. असं म्हणत ती आता बरोबर अर्जुनला टोमणा मारते. बरं, आता कोर्टामध्ये केस सुरू होते. कोर्टामध्ये केस सुरू झाल्यावरती अर्जुन सांगायला
मला फार काही मुद्दे सिद्ध करायचे नाही आहेत, मला तन्वी किल्लेदार यांना बोलवायचं आहे. प्रिया विचार करते, झालं हा आता या सगळ्यामध्ये माझ्याच मागे का तडमडलेला आहे. आणि ती म्हणते, दरवेळेला मला प्रश्न तुम्ही विचारता. अर्जुन म्हणतो, तुम्ही साक्षीदार आहात ना, मला आता एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही तन्वी किल्लेदार, तुम्ही आता साक्षी शिकरेला कधी कितीपर्यंत ओळखता, कधीपासून ओळखता. यावरती प्रिया सांगते, कधीपासून म्हणजे काय, मी या सगळ्यामध्ये ज्या वेळेला तिच्या बाजूने साक्ष दिली किंवा मी ज्या वेळेला खरं खरं गोष्ट सांगितली त्यावेळेला ती आणि मी, आम्ही दोघी मैत्रिणी झालो तेव्हापासून. अर्जुन म्हणतो, कन्फर्म तुम्ही आधीपासून एकमेकींना ओळखत नव्हतात. प्रिया म्हणते, तेच 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 विचारू नका, मी नाही ओळखत. मग साक्षीला बोलवलं जातं. साक्षीला बोलावल्यावरती अर्जुन साक्षीला म्हणतो, तुम्ही सांगा की तुम्ही या सगळ्यामध्ये हिला किती कधीपासून ओळखता. प्रिया म्हणते, जे तिने सांगितलंय ते सगळं सगळं खरं आहे. तिची आणि माझी भेट फक्त आणि फक्त या सगळ्यामध्ये आता या केसच्या नंतरच झालेली आहे. अर्जुन म्हणतो, कन्फर्म, हे उत्तर तुमचं लॉक करायचं. प्रिया म्हणते, हे बोलून तुम्ही आमच्यावरती दबाव टाकताय. यावरती मग आता दोघींनीही उत्तर दिल्यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मला कोर्टासमोर काही दाखव. असं म्हणत अर्जुन ते CCTV फुटेज दाखवतो. हे CCTV फुटेज बघा मिलॉर्ड, या सगळ्यामध्ये हे 2 वर्षापूर्वीचं CCTV फुटेज आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये आता माझं नशीब चांगलं की साक्षी शिकरे आणि तन्वी किल्लेदार यांचं नशीब वाईट हे मला माहीत नाही आहे. पण 2 वर्षापूर्वीचं SK रोडवरील हा जो कॅफे आहे ना, ज्या कॅफेमध्ये या दोघीजणी भेटायच्या तेव्हाचं CCTV फुटेज, या CCTV फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की या दोघीजणी एकमेकींना भेटतायत आणि एकमेकींकडून म्हणजे साक्षीकडून तन्वी पैसे घेते. मग आता या गोष्टी काय इंडिकेट करतायत? 2 गोष्टी. एक म्हणजे साक्षीचं कोणतं तरी काम तन्वी किल्लेदार करत आहेत म्हणून पैसे, आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे साक्षी आणि तन्वी या 2 वर्षा आधीपासून म्हणजेच खुनाच्या आधीपासूनच्या मैत्रिणी आहेत. मग आत्ताच या दोघीजणी खोटं का बोलल्या, काय कारण आहे खोटं बोलण्याचं, असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे अर्जुनने धमाकेदार खुलासा करत खूप मोठं आता सगळं हे भांडं फुटलेलं असतं. प्रिया आता गडबडते आणि प्रिया सांगायला लागते, नाही नाही, मला माफ करा, या सगळ्यामध्ये असं काही माझं इंटेन्शन नव्हतं, ऐका मला माफ करा. म्हणजे आता हे सगळं मला साक्षीने सांगायला सांगितलेलं, साक्षीने या सगळ्यामध्ये मला सांगितलेलं की हे सगळं. प्रिया आता कबूल करायला लागते, या सगळ्यामध्ये माझा काही दोष नाही आहे, यांनी मला ब्लॅकमेल केलं होतं, ब्लॅकमेल करून या सगळ्यामध्ये आता यांनी हे मला बोलायला सांगितलं. झालं, प्रिया फुटलेली असते. प्रियाचा सगळा आता तोरा उतरलेला असतो. या सगळ्या दामिनी देशमुख यांना आपण ही केस कुठून घेतली आणि कुठे आता उडी मारली, या सगळ्यामध्ये अशी आता घटना घडते. आणि या सगळ्यामध्ये प्रियाने केस लढण्याच्या आधीच दामिनीला पूर्णपणे नेस्तनाबूत करून टाकलेली असते. बरं, आता हे सगळं घडल्यावरती सुद्धा दामिनी नेटाने केस लढणार की इथेच केस हरणार हे येणाऱ्या भागातच कळणार.